सुस्वागतम निसर्गरम्य अशा या पवित्र भजनाची पंढरी म्हणून संबोधलं जातं अशा या पवित्र भांडूप नगरीमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळ श्री गणेश नगर गणेश नगरचा गणपती गणाधिपती या गणपती बाप्पाचा या मंदिराचा एकूण 40वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी थाटामाटामध्ये पार पडतोय आणि या सोहळ्यानिमित्त आमने सामने डबलवारीचा जंगी सामना आम्हा 2 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण मुंबई दहिसर आणि इलय हैसर गाव माझं घोडगेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग भजन मंडळी आणि मी स्वतः आणि माझ्या जोडीला असणारे बुवा सन्माननीय माझे परममित्र आजच्या रात्रीपुरते प्रतिस्पर्धी सन्माननीय गुंडूर्प विजय सावंत वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांची मंडळी आम्हा 2 बुवा या ठिकाणी पाचारण करून परमेश्वराचं नामस्मरण मनोरंजन प्रबोधन या अध्यात्माच्या माध्यमातून आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी संधी प्राप्त करून दिल्याबद्दल प्रथमतः येथील आयोजक सन्माननीय सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश नगराचा गणाधिपती या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या मंडळाचे सर्व अध्यक्ष श्रीमान शरद बागवे त्याचप्रमाणे सन्माननीय उपाध्यक्ष श्री राजन मोरे या मंडळाचे चिटणीस सन्माननीय प्रथमेश भाटकर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझे परममित्र ज्यांनी फोनद्वारे आमच्याशी संपर्क केला ते सन्माननीय भजनी सम्राट भजन महर्षी कैलासवासी आश्रम परबुवा यांचे शिष्य श्रीमान आमचे परमस्नेही उमेश परबुवा यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. या डबलवारी कार्यक्रमासाठी अनेक नामवंत भजनी बुवा पकवाद वादक तबला वादक अनेक कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना मनापासून नमस्कार
नमस्कार करू. महाराष्ट्राचा आनंद करू. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा आपल्याला करू. संपूर्ण विश्वाची देवता श्री गजाननाला वंदन करू. श्री स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करू. सत्याचा वारी श्री सत्यनारायणाला नमस्कार करू. माझी गुरुमावली भजन वर्षी चिंतामणी व पालिकाळ भजन वर्षी जीवन बसवा त्यांच्या चरणाशी वंदन करू. बाबा रस्त्यांचे आशीर्वाद घेऊ. त्या ठिकाणी आमने सामने जमलवाडी भाताला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे युट्यूब चॅनल्स ज्यांचा या ठिकाणी आलेले सन्माननीय माझे मित्र गावडे आणि अन्य युट्यूब चॅनल्सवाले या सर्वांना शुभेच्छा देतो. साऊंड अतिशय सुंदर आहे माऊली. एकदा साऊंडवाल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित माझे परममित्र श्री मापणकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. हॅलो. आता चालू नका. हॅलो. हा आता भाऊ. हॅलो. जरा पेटी चालू. हा बस तुझ्या बस भाऊ आता झाला बरोबर. आता होती खुर्ची आहे बघा. तेसर बसा. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. शुभ नयना करुणामय शुभ नयना करुणामय गौरी हरशी वरदविनाय ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो
दप गरी गरी सा सारे गरे सारे ग पद गब दप गब गरी गरी सा पद रे गरे गरे सा सारी ग ध ग प द प ग प द प ग प गरे गरे सा ग प द प द सा पकवानला साथ करताना सन्माननीय अंकित शिंदे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तबल्याला इकडे साथ करतायत ओंकार मडव आणि माझी मंडळी इकडे आमच्या गुंडू सावंत गोंगडे नेहमी असतात आणि सर्वांचेच लाडके अतिशय गुणी कलाकार सागर कदम पकवासाठी एकदा जोरदार माऊली त्यांच्यासाठी टाळ्या आणि तबल्याला आहेत क्षितिज राणे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या आणि त्यांच्या मंडळीसाठी. गणाधीश ईश सर्वा गुणांचा गणाधीश ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ तत्वार वाचा नमो शारदा मूळ तत्वार नमो शारदा मूळ तत्वार गमोपंतयानंत या राघवाचा गमोपंतयानंत या राघवाचा
नियोजन प्रतिवर्षाप्रमाणे सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश नगरचा गणाधिपती त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी होत असतं. आज बरीचशी गर्दी या ठिकाणी आहे आणि अजून सुद्धा या ठिकाणी होणार आहे. कारण मला या ठिकाणी ही 4थी वेळ डबलबारीच्या माध्यमातून ही संधी मिळाली. माझं मी भाग्य समजतो. त्याचप्रमाणे माझ्या जोडीला गुंडू सावंत बुवा आहेत, त्यांना सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी या व्यासपीठावर संधी मिळालेली आहे. आणि हे भजनाची परंपरा जपणारा भांडूप, आणि म्हणून आपण या ठिकाणी संबोधतो की भजनाची पंढरी म्हटल्यानंतर भांडूप नगरी ही भजनाची पंढरी आहे. अनेक नामवंत भजनी बुवा, पक्वाद्वादक कलाकार आणि कलाकारांची खाण म्हणजे भजनाची पंढरी ही भांडूप नगरी आहे. आणि अशा या पवित्र नगरीमध्ये आमच्यासारख्या पामरांना या ठिकाणी सेवा करायची संधी मिळते. हेच आमचं भाग्य आम्ही समजतो दोन्ही बुवा. आज कैलासवासी भजन महर्षी काशीराम परब बुवा याच भांडूप नगरीमध्ये नावारूपाला आले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नावलौकिक झालं. एकदा कैलासवासी काशीराम बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा आज भजनाची परंपरा जिवंत आहे याचं कारणच मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आज आपल्या मुखामध्ये हरिनाम येतं याचं श्रेय छत्रपती शिवरायांना जातं. म्हणून आज मराठी माणूस ताट मानेने उभा आहे मुंबई सारख्या ठिकाणी, आणि हे श्रेय जातं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर असं नियोजन सार्वजनिक उत्सव मंडळ हे गणेश नगरचं करत असतं. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भजनाची सुरुवात भजना स्वरूपामध्ये करतो. वेळेचं बंधन आहे. या युट्यूबवर या अँगल बरोबर लावा. त्याचप्रमाणे माझे पट्ट शिष्य श्रीमान महेंद्र घाडीगावकर सर्व सोनवडे म्हणजे घोडगे सोनवडे ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. अनेक स्पर्धेमध्ये ते पहिला नंबर काढत असतात. एकदा जोरदार महेंद्र घाडीगावकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. गणाधिपती महोत्सव गणेश नगर या ठिकाणी आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार जे वेळोवेळी अनेक मंडळांना प्रोत्साहन देत असतात, सहभाग घेत असतात, सहकार्य करत असतात. आणि आमच्यासारख्या बुवांना सुद्धा प्रेमाचं वरदहस्त आमच्यावर ते ठेवत असतात. ते लाडके आमदार कार्यसम्राट आमदार अशोक दादा पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवावी. आणि त्यांच्या सहकार्याने आले उत्सव मंडळ जोरदार आपली वाटचाल करत आहे. त्यांचा अशोकदादा पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग आहे. थोड्याच वेळात ते या ठिकाणी येणार आहे. अनेक नामवंत नगरसेवक आमदार या ठिकाणी येणार आहेत कुटुंबा आणि वर्षाप्रमाणे आम्हाला आशीर्वाद देऊन जाणार आहे. परमेश्वराचं नामस्मरण पहिलं, कारण भजन अक्षर 3 आहे. भजन भ म्हणजे भजवा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन सामान्य माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. भजन म्हणजे भक्तीचं साधन. ताल सूर लय टाळ याचा ब्रह्मनाद करून परमेश्वराच्या चरणापाशी जाण्याचा सोपा मार्ग या कलियुगामध्ये कुठला असेल तर ते नामस्मरण भजनच आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. बाकी दिसतंय सगळं नाशिवंत आहे आणि दिसत नाही तो परमेश्वर आहे. त्याचा शोध घेण्यासाठी हे नामस्मरण प्रत्येकाच्या मुखामध्ये राहिलं पाहिजे आणि तेच आपल्याला तारणार आहे. बघा, म्हणून सुरुवात माझ्याकडे आलेली आहे. भजन
सम समधनि गम गरे गमर गमधनि धनि धनि गम गमधनि रे गरे सारे नि ग धनि ग मसा नि द मनि द मनि ध म ग म धाम मगरी नि गरी सामा हरि भजना दीन काळ घालवून तेरा मात्रा भजन चला
धन्यवाद माऊली, धन्यवाद. विरार या ठिकाणाहून सन्माननीय माझे मित्र विजय भापनकर, संजीवनी हॉस्पिटल अंधेरी 24 तास सेवा, डोळ्यांचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून मिळेल, ॲम्ब्युलन्सची फ्रीमध्ये व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल. आमचे विजय भापनकर या माऊलीकडनं आणि माझ्यासाठी 200 रुपये आणि पकवाद वादक अंकित शिंदे आणि ओंकार मडव यांच्यासाठी 100 रुपये बक्षीस आलेल्या जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद. आमचे गावडे साहेब युट्यूब चॅनल, ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर चॅनल चालतं आणि अतिशय सुंदर असं आपली भजनाची परंपरा, आपली संस्कृती भजनाच्या डबल गाडीच्या लाईव्ह माध्यमातून आता सुद्धा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर, कोकणभर, आपल्या जगामध्ये संपूर्ण आपलं चॅनलद्वारे आपली संस्कृती भजनाची परंपरा दाखवत असतात आमचे गावडे साहेब युट्यूब वाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना शुभेच्छा देतो. 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेले लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग जरा आवाज वाढवा. हॅलो हॅलो महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भले थोड्याशी पण टाळ्या वाजवा बोलून त्यांच्या
त्यांच्यासाठी मुंबई सारख्या ठिकाणी धावपळीच्या जगामध्ये सगळी कामं उरकून आता वाजले किती बघा, अजून जेवणाची व्यवस्था काय काय लोकांची व्हायची आहे, तरी सुद्धा पहिला वर्ग काम आटपून आपली या ठिकाणी तुम्ही आलात. लाडक्या बहिणी, सध्या तुमचे दिवस चांगले आलेले आहेत. पूर्वीपेक्षा तुमचे दिवस आता चांगले आहेत. लाडक्या बहिणी, एकदा जोरदार या लाडक्या बहिणीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आज आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार गोड गायाचे गायक भजनी बुवा, ज्यांचं संपूर्ण कोकणामध्ये नावाचा उदय होतो, ते सन्मानित कारणी बुवा या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लागणार भजन चल आटून गेलं होतं. शुभेच्छा तुला. चल, रूपाचा अभंग या ठिकाणी घेतो. अनेक नामवंत भजनी बुवा, काही काही बुवाना बुवा सिंगल बार आहे, बरेच सणा शनिवार आहे, भराडे देवीची जत्रा आपल्या अंगणेवाडीची, त्याच्यामुळे बरेचसे लोक गेलेले आहेत, आज जात आहेत, उद्यापर्यंत जाणारी लोक आहेत. आमच्या गुंडू सावंत बोला सुद्धा आता 12:15ची बरोबर 12:05ची काहीतरी गाडी आहे, त्यांचा कार्यक्रम उद्या आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा जाणं एक क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे वेळेचं बंधन या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. तत्पूर्वी प्रबोधन सुद्धा थोडस झालं पाहिजे, मनोरंजन. आज माझ्या गुंडूबुवा, आज प्रामाणिकपणे सांगतो, आज भजनी क्षेत्रामध्ये आता पंचरत्न आपल्यामध्ये नाहीये. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम, काशीराम परब बुवा या भांडूप नगरीचेच, विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, परशुराम पांचाळ बुवा हे आपल्यामध्ये नाहीये. तरी त्यांच्या नंतरचा वारसा आमच्यासारख्या बुवांना मिळाला, हे आमचं भाग्य आहे. गुंडू सावंत बुवा, मी, अनेक बुवा तो वारसा जपतायत. याच इकडचे बुवा, प्रसिद्ध बुवा, ज्यांचं गायन ऐकल्यानंतर मन तृप्त होतं, ते सुशील कोटणकर बुवा या भांडूप नगरीचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आज माझ्या जोडीला गुंडूबुवा आहे, तो वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. गुंडूबुवा म्हटल्यानंतर अध्यात्माच्या भाषा आणि प्रामाणिकपणे आम्ही सुद्धा जाहीर सांगतो की अध्यात्म जर सध्याच्या घडीला डबलबारीच्या माध्यमातून कोणी सांगावं आणि ते रुचावं लोकांना, तर ते सन्माननीय गुंडू सावंत बुवा यांच्या जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ही ईश्वराची देण आहे, हे भगवंताचं देण आहे, पण कुठल्याही कलाकाराने त्याचा गर्व करू नये. आज जे मी गातोय, हे सगळं मी करतोय, हे मी नाही करत, तो परमेश्वर आमच्याकडनं करून घेतोय. आज गुंडू सावंत बुवा अध्यात्म सांगतात, हे कोण भगवंत त्यांच्याकडनं करून घेतोय समाज प्रबोधन. कारण चाले शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिणीनं. हे झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. भगवंत आपल्याला देणारा तो आहे, तो गणपती आहे, विघ्नांचा विघ्न हरता. आज जगा सृष्टी चालवणारा तो गणपती गजानन. जर आपल्यावर त्याची कृपा असेल आणि त्याची आपण जर सेवा केली, तर आपल्याला काय कमी पडणार. आज गेली 39 वर्ष हे सार्वजनिक उत्सव मंडळ अनेक कार्यक्रम राबवत आहे. ही सगळी गणपती बाप्पाची कृपा आहे, त्याची सेवा मनापासून तुम्ही करता. सर्व कार्यकर्ते, या मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, चिटणीस, खजिनदार, सर्व मंडळी मनसोक्त मनापासून त्याची तुम्ही सेवा करता. म्हणून गणपती बाप्पा तुमच्या संकटाला धावून येतो आणि याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. आज 39 वर्ष, तेव्हा 100 वर्ष पूर्ण होणार. सिल्वर जुबली 100 वर्ष, हे थाटामाटात ह्याच्यापेक्षाही 10 पटीने होणार अशी मला खात्री आहे. मला पूर्ण विश्वास त्या गणपती बाप्पावर आहे. या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि असे अशोकदादा पाटलांसारखे खंदे आमदार जर तुमच्या पाठीशी असतील, तर काय कशाची कमी आहे, काय कमतरता नाही. भगवंत तुमच्याकडनं करून घेणार आहे. आज अध्यात्माच्या माध्यमातून सांगायचं, रूपाच्या अभंगामध्ये परमेश्वराचं रूप आपण बघतो किंवा ध्यानाचा अभंग. भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला 28 शुभ उभं केलं. या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती होण्यासाठी एकमेव मार्ग आहे नामस्मरण. आणि दुसरा एकमेव मार्ग कुठला असेल तर ती आपल्या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या चरणापाशी राहा, त्यांची मनापासून सेवा करा. 100% परमेश्वर पावणार म्हणजे पावणार. कारण
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होता ईश्वर, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला ही दुनिया दाखवली कोणी? आज मिलन सावंत कोणामुळे, आज गुंडू सावंत कोणामुळे? याचं श्रेय आपल्या जन्मदात्या आई वडिलांना जातं. मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांच्या खेरीज आपल्याला जन्मच झाला नसता, ही दुनिया दिसली नसती. म्हणजे आपल्यासाठी पहिला गुरु, आपल्यासाठी पहिला देव कुठला असेल तर तो आपले जन्मदाते आई वडील. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण त्यांच्या एवढा देव मोठा कोण नाही. प्रथम देव ते आहे, त्यांची सेवा करा. हेच आपल्याला रूपाच्या अभंगामध्ये सांगायचं आहे. 28 ला 4 वेद 6 शास्त्रे आणि 18 पुराणे पांडुरंग विठेवर उभा आहे. त्या विठेला 6 बाजू आहेत बुवा. त्या विठेला सुद्धा 6 बाजू आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे षडविकार पांडुरंगाने विठेकाने गाडून ठेवले. म्हणून कमरेवर जोपर्यंत हात आहे तोपर्यंत पांडुरंग सांगतो काय घाबरायची गरज नाही. म्हणून बघा पंढरीचे वारकरी पांडुरंगाला काय म्हणतात बघा. विठ्ठल 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 तुळशी माळी स्वतःची तुटे धाव विठ्ठला. तुळशी माळी स्वतःची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कसा विसरूप धाव विठ्ठला. तुळशी माळी स्वतःची तुटे धाव विठ्ठला. तुझ्या मानुया नाही ओलांडली. तुझ्या मानुया नाही ओलांडली. आपल्याला जन्माला घातलंय. सत्कर्म करा, दुसऱ्याचं चांगलं बघा आणि आई वडिलांची सेवा करा. आयुष्यात काय कमी पडणार नाही. म्हणून बघा सर्वांनी आमचे परमश्रेयी परममित्र गुरुदास सावंत आमचे कुटुंबाचे मित्र आपल्या सुंदर पेटीच्या कलेने त्यांनी दिल्या बघा. सुंदर पेटीच्या कलेने आणि रागदारी गायनाने सध्याच्या घडीचे एक भजनी बुवा नंबर 1 चे भजनी बुवा श्री विनोद चव्हाण बुवा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बुवा आम्हाला माहिती अशी मिळाली की तुमच्या आईने मंगळसूत्र विकून पेटी विकत घेतली होती आणि त्याचेच प्रत्यय म्हणून एका सुरातून आईच्या त्या रागाचे प्रतीक, आईच्या त्या प्रेमाचे प्रतीक म्हणून प्रत्येक बोटामध्ये ती लय तुमच्या बोटामध्ये दिसते. हे बघून
मन भारावून जाते. त्यामुळे नकळत त्या कुठल्याही पेटीवर तुम्ही बसल्यावर आपसुकच तुमची आई तुमच्या सोबत असते. अर्थात त्याच्या पाठीमागे तुमच्या मेहनतीचे फळ सुद्धा आहे, याला नाकारून चालणार नाही. बुवा धन्यवाद. असे पुढे चला. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आपले शुभेच्छू श्री गुरुदास सावंत, गाव काळसे, नमसवाडी, माऊली. त्यांनी स्वतः ही डायरी लिहिलेली आहे आणि हे जे लिहिलेलं आहे ही माझ्या आयुष्याची शिदोरी म्हणून माझ्या आयुष्यभर मी जतन करेन. कारण हे ह्याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत ती माझी कैलासवासी आई तिची आठवण करून जे 2 वळी तुम्ही जे काय लिहिलेलं आहे. माझा जन्म जरी माझं कातडे काढून दिलं माझ्या अंगावरचं तरी जे लिहिलेलं आहे ते त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही. म्हणून आज माझी आई असती समजा जिवंत तर तिने बघून तिचं हृदय भरून आलं असतं, पण ती नाही आहे. 17 वर्ष गेल्यावर झाली, 18 वर्ष झाली, पण एकही दिवस असा मला जात नाही की मी पेटीवर बसल्यानंतर मी हात ठेवतानाच तिथं स्मरण करतो हृदयामध्ये आणि सुरुवात करतो भजनाची. आणि मला एकच सांगायचं, प्रत्येकाने आई वडिलांची मनापासून सेवा करा, जिवंतपणे सेवा करा. गेल्यानंतर खूप आठवण येते हो, पण आता पैसा आहे माझ्याकडे, सगळं आहे, पण मी काय देऊ शकत नाही. फक्त जिवंतपणे आज जिवंत असती तर भरपूर तिची सेवा केली असती, पण आले देवाच्या मनात तिथे कोणाचे चालेल. मला एकच सांगायचं, प्रत्येकाने मनापासून आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर माझ्या आईला ह्या आवडायचं, बापाला माझ्या ह्या आवडायचं, 13व्यामध्ये त्यांना जेवण देताना ह्या आवडायचं ते आवडायचं नका देऊ. जिवंतपणे त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या तोंडामध्ये घास भरवा. प्रत्येकाने 100% तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. त्या आई वडिलांसाठी काय व्हावं. ज्याने चिठ्ठी लिहिली मी धन्य झालो. गुंडुबा मला अनेक वेळा मी आठवण काढली, मी रडलेलो आहे गुंडुबा असताना सुद्धा. पण आज तुम्ही जे लिहून मला ते 2 वळी दिला त्या वळीमध्ये डायरीमध्ये शब्द काढायला भिडले होते, म्हणून मनापासून धन्यवाद. रूपाचा भंग जरा पेटीचा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो गणराज गणपती तो गणराज अधिपती आधी मन खेळी आधी मन खेळी आधी मन खेळी. सुख झाले हो चांदणी, सुख झाले हो चांदणी, सुख झाले हो चांदणी, सुख झाले हो चांदणी, सुख झाले हो चांदणी. रूप पाहता
कर्मबंधात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.